नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत छान हिरव्या मटारची सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी। तर चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। सगळ्यात पहिले एक मोठा बटाटा बारीक चिरून क्यूबमध्ये चिरून घेतलेला, सुकं खोबरं, 2 लाल सुक्या मिरच्या, काळे मिरे थोडे, 2 विलायची, 2-3 लवंगा, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे, थोडेसे उकडून घेतलेले मटार, एक मोठा कांदा बारीक पेस्ट करून घेतलेला, चवीनुसार मीठ लागेल त्याच्यासाठी आणि बेसिक काही मसाले। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सगळ्यात पहिले त्याच्या आधी जे काही आपले हे सुके मसाले आहेत ते सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि मग पुढची प्रोसिजर सुरुवात करायची। चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या भाजीला। सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे आणि मोहरी। ते छान तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आपण जो केलेला मसाला आहे, बारीक खोबरं, मिरे, विलायची, लवंग वगैरे सगळं घालून ते आता छानपैकी त्या तेलावरती परतून घेऊन तो इतपत परतायचा की त्याला तेल सुटलं पाहिजे। आता आपण मोहरी तडतडली आहे, आता आपला हा जो कोरडा बनलेला मसाला आहे तो आपण आता त्याच्यात घालून घेऊया। असं छान तो तेलामध्ये परतल्यावरती तेल घालताना मात्र चांगलंच घालायचं, 2 मोठे चमचे तेल घालायचं। त्याच्याने काय होईल की मसाला चांगला तेलावरती परतला जाईल आणि मंद गॅसवर तुम्ही जितकं ते मसाल्याला परताल तेवढा त्याचा सुगंध, त्याची चव छान येते। त्याच्यामुळे छान लालसर होईस्तोवर, खोबरं लाल होईपर्यंत, मसाले छान परतेपर्यंत त्याला आपण असं भाजून घ्यायचं तेलावरती। जसं जसं तो भाजला जाईल तसा तसा त्याचा सुगंधही येईल। हे बघा, छान असा वाटला गेला आहे तो, वाटला गेला म्हणण्यापेक्षा तो आता छान प्रकारे भाजला गेला आहे। आता भाजणं झाल्यानंतर त्यात आपण घालूया आपण बारीक वाटून घेतलेला एक मोठा कांदा, कांद्याची पेस्ट। ती आता पेस्ट छान प्रकारे परतून घेऊया। छान आता या कांदा, कोरडा मसाला याला छान तेल सुटेपर्यंत असंच परतू द्यायचं। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं त्याला छानशी वाफ काढून घेऊ। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। 1-2 मिनटामध्ये त्याला छान वाफ आली, तेल वेगळं व्हायला लागलं की मग आपण बाकीचे मसाले त्याच्यात घालूयात। हे बघा, छान असं तेल आता सुटं झालं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूयात आपले बाकीचे मसाले। यात आता सर्वप्रथम जाईल अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपला काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। तर हे छान सगळं परत एकदा परतून घेऊया। असं छान परतल्यानंतर परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं तेल सुटेपर्यंत परत एकदा वाट पाहूया। चला बघूया आता मसाला आपला भाजला गेला आहे का तो। वा, मस्तपैकी भाजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवे मटार घालूयात, बटाटे घालूयात। आता एक मोठी वाटी भरून मटार उकडून घेतले होते मी थोडेसे, ते घातले। मटार उकडल्याने काय थोडे सॉफ्ट होतात आणि भाजी लवकर शिजते, त्याच्यामुळे थोडेसे उकडून घ्यायचे गरम पाण्यामध्ये।
आता घालूयात बटाटे. बटाटे घातल्यानंतर छानपैकी आपण याला आता मिक्स करून घेऊन एक वाफ काढूया आणि छान वाफ आल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालूयात. पाणी जर थोडं गरम करून घातलं ना तर जास्त छान आहे. लवकर बटाटाही शिजतो आणि जो काही आपण मसाले घातले आहेत ना त्याच्याने त्याला एकदम वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर येतं. त्यामुळे थोडंसं गरम पाणी, कधीही भाजी करताना जेव्हा वरतून आपण पाणी घालतो ना ते थोडंसं गरम करून घालायचं. म्हणजे भाजीचा जो गरम आणि पाण्याचा थंडपणा एक होऊन भाजी शिजायला जो उशीर होतो तो पण होत नाही. आता झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटांनी बघूयात, वाफ येईल तोपर्यंत. आणि गरम पाणी वरतून घालूयात जेवढं पाहिजे तेवढं. चला एकदा उघडून बघूयात कसं झालं आहे ते. वा, मस्त झालं आहे एकदम. छान मसाले, मटार आणि बटाटे छानपैकी एकत्र मिक्स झाले. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग पाणी घालायचं. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मीठ घालाल. मी 1 ते 1.25 चमचा घातलं आहे. मीठ घातल्यानंतर छान हलवून घेऊन त्यात थोडंसं गरम पाणी घालूयात. हे बघा, आता याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालूयात. जेवढा आपल्याला रस्सा किंवा ग्रेव्ही जेवढी हवी आहे आणि बटाटे शिजायला पाणी लागणार आहे त्याच्यामुळे जवळपास 1 मोठा कप भरून पाणी घातलं तरी चालेल. त्यांनी काय होईल की बटाटे शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं ते घेतील आणि बाकीचा आपल्याला रस्सा होईल. अशा प्रकारे मस्त तर्री आली आहे बघा भाजीवरती. छान तर्री आली की नाही. आता आपण याला झाकून ठेवूया. एक 10 मिनटं, समजा 10 मिनटानंतर भाजी तयार होईल. चला चेक करूया आपली भाजी कुठपर्यंत आली आहे ती. हा, मस्त झाली एकदम भाजी. बटाटे पण आता जवळपास शिजत आले. नवीन बटाटा असल्यामुळे काय लवकर शिजतो तो बटाटा, जास्त वेळ लागत नाही. झालाय, शिजलाय. अजून 1-2 मिनटं ठेवूया आणि नंतर गॅस बंद करूया. हे पहा, ग्रेव्ही पण मस्त घट्ट झाली आहे. आपल्याला जशी पाहिजे ना त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं. म्हणजे काय होईल की ग्रेव्ही घट्ट होती आणि एकसाथ पाणी टाकल्यामुळे परत सारखं वरतून पाणी घालून त्या भाजीला एक वेगळं दिसण्यापेक्षा वरतूनच घालण्यापेक्षा एकसाथच घालायचं पाणी. जवळपास मी याला 1 मोठा आपला जो चहाचा कप असतो किंवा 1 मोठा ग्लास असतो तेवढं भरून पाणी घातलं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घाला आणि मस्तपैकी एन्जॉय करा. ही भाजी जी आहे ना छान मस्त पराठे, जाडवाले गव्हाचे पराठे किंवा पुरी याच्याबरोबर खायला छान लागते. 1-2 मिनिटांनी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती भाजी. चला तर मैत्रिणींनो, आता आपण खाऊयात मस्त झालेली बटाटा आणि मटारची भाजी. या सीझनमध्ये ही भाजी नाही खाल्ली तर काय खाल्लं. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की कशी झाली आहे भाजी ती. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच कराल. परत भेटूया पुढच्या